भागामध्ये आपण पाहणार आहोत ओवी अजूनही मायाच्या ताब्यात आहे आणि जानकी पूर्णपणे खचलेली दिसते. भागाची सुरुवात होते ती जानकी आणि ऋषिकेश घरी परत येतात त्या प्रसंगाने, पण ते ओवीला सोबत घेऊन येत नाहीत. हे पाहून घरातील सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. जानकी तर पूर्णपणे तुटून गेलेली असते आणि ती रडत म्हणते की तिला ओवीची खूप आठवण येते. सुमित्रा आणि इतर मंडळी तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात, पण तिच्या मनात एकच विचार चालू असतो, ओवी कुठे आहे? ऋषिकेश सांगतो की पोलिसांना मायाचा ठाव ठिकाणा मिळाला होता, पण तरीही माया तिथून पळून जाण्यात यशस्वी होते. हे ऐकून सगळेच आश्चर्यचकित होतात. तेवढ्यात जानकी सांगते की ओवी तिथेच होती, तिला जाणवलं होतं, पण एका फोन कॉलमुळे ती तिला पाहू शकली नाही. ही गोष्ट आठवून जानकी आणखी कोसळते. ती मानसिक धक्क्यात जाते आणि ओवी समोर असल्यासारखी तिच्याशी बोलू लागते. घरच्यांना हे पाहून खूप वाईट वाटतं. सुमित्रा तिला वास्तवात आणते आणि तेव्हा जानकीला कळतं की ओवी अजूनही तिच्यापासून दूर आहे. ती सुमित्राच्या मिठीत रडू लागते. दरम्यान दुसऱ्या बाजूला ओवी मायासोबत असते. ती खूप घाबरलेली असते आणि सतत घरी जाण्याची हट्ट करते. ती मायाला सांगते की तिला आईची खूप आठवण येत आहे, पण माया तिला गेम खेळत आहोत असं सांगून थांबवते. हळूहळू ओवीला जाणवू लागतं की काहीतरी चुकीचं आहे. ती रडू लागते आणि मायावर रागवते. माया देखील चिडते आणि तिच्यावर ओरडते, पण लगेचच तिला चॉकलेट देऊन शांत करते. मात्र आता मायाच्या मनात भीती निर्माण झालेली असते, कारण पोलीस तिच्या मागावर असतात. या सगळ्यांतून सुटण्यासाठी माया एक मोठा निर्णय घेते. ती मुळशी सोडून जाण्याचा प्लॅन करते आणि सयाजीरावांना फोन करून त्यांना 25 कोटी रुपयांची ऑफर देते. सुरुवातीला ते नकार देतात, पण पैशाच्या लोभामुळे ते शेवटी तयार होतात. दुसरीकडे ही माहिती ऐश्वर्याला कळते आणि ती एक धाडसी निर्णय घेते. ती गुपचूप सयाजीरावांच्या गाडीच्या डिक्कीत लपते, जेणेकरून ती थेट मायापर्यंत पोहोचू शकेल. दरम्यान ऋषिकेश आणि सौमित्र एक प्लॅन तयार करतात. ते इन्स्पेक्टरला सांगतात की मायाचा एक माणूस थोड्या वेळासाठी सोडायचा, जेणेकरून तो आपल्याला थेट मायापर्यंत घेऊन जाईल. सुरुवातीला इन्स्पेक्टर हा प्लॅन धोकादायक असल्यामुळे नकार देतात, पण शेवटी ते तयार होतात. दुसरीकडे घरी जानकीची अवस्था अजूनच बिघडत जाते. ती पुन्हा पुन्हा ओवीला आठवते आणि तिच्या आठवणीत हरवून जाते. मित्रांनो, आता पुढे काय होणार? ऐश्वर्या मायापर्यंत पोहोचेल का? ऋषिकेशचा प्लॅन यशस्वी होईल का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जानकीला तिची ओवी परत मिळेल का? हे सगळं जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा. त्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. धन्यवाद.